नमस्कार मंडळी, चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. शहाजादा महमूद याचा मृत्यू. एकंदरीत बलबनचे सर्व आयुष्य धामधुमीत व युद्धप्रसंगात खर्च झाले. नासिरुद्दीनचे कार्यकीर्द वजीर म्हणून 20 वर्ष व स्वतः 20 वर्षे मिळून त्याने 40 वर्ष राज्यकारभार केला. पहिल्या 20 वर्षात हिंदूस पादाक्रांत करून मोगलांचा बंदोबस्त करणे ही 2 मुख्य कामे त्यास करावी लागली. पहिले तडीस गेले, पण दुसरे मात्र गेले नाही. त्याने सरहद्दीच्या बंदोबस्तासाठी अनेक योजना केल्या, पण त्यांचा काहीही एक उपयोग झाला नाही. राज्यावर आल्यावरही त्याने आपल्या पूर्वीचा कडक व कठोर बाणा तसाच चालू ठेविला. दिल्लीच्या आसपास नेहमीच बंडावे होत असत. ते मोडण्यात त्याने 1,00,000 लोक ठार मारिले तेव्हा शांतता झाली. मुसलमान इतिहासकार अशा शांततेचे गोडवे गातात. मुसलमानास येथे आपले कायमचे राज्य स्थापन करावयाचे होते, तेव्हा अशा क्रूरपणाची त्यांनी तारीफ करावी हे योग्यच आहे. पण जिकडे तिकडे रक्ताच्या नद्या वाहू लागल्या, प्रत्येक गावाजवळ प्रेतांचे प्रचंड ढीग जमा झाले आणि त्यांचे दुर्गंधीन होऊन सर्व देश व्यापून गेला, अशी वर्णने वाचली म्हणजे बलबनची तारीफ करणे अशक्य वाटू लागते. तुर्क लोक बंड करीत तेव्हा त्यांचाही अशाच क्रूरपणाने बंदोबस्त केला. बंगालच्या स्वारीतून परत आल्यावर मुलतानावर मोगलांनी हल्ला केला होता. त्यांचा बंदोबस्त करण्याकरता आपला आवडता मुलगा महमूद यास सुलतानाने रवाना केले. त्यावेळी बलबनचे वय 80 वर्षांचे झाले होते. म्हणून आपला आता भरोसा नाही असे वाटून त्याने मुलास सदाचरणाचा चांगला बोध केला. तो प्रत्येकाने ध्यानात ठेवण्याजोगा आहे. सबब तो शब्दशः येथे देतो: माझे सर्व आयुष्य राज्यकारभार करण्यामध्ये गेले. आता मला लवकरच मरण येणार. करिता मला जो अनुभव प्राप्त झाला आहे तो तुझ्या उपयोगी पडेल म्हणून तुला सांगतो. तख्तनशीन झालास म्हणजे मी ईश्वराचा प्रतिनिधी आहे असे समजून वागत जा. आपणावर केवढी जबाबदारी आहे हे अगोदर चांगले ओळखून ठेव. हलकट वर्तनाने आपल्या थोर पदास काळिमा लागू देऊ नये. इतकेच नव्हे तर हलकट व लोभी माणसांवर तू मोहबत धरू नको आणि त्यांचा राज्यकारभारात कदापही शिरकाव होऊ देऊ नको, हे पक्के ध्यानात असू दे. आपल्या मनोविकारास विवेकाच्या लगामी ठेव. क्रोधाच्या तावडीत सापडायचे नाही अशी खबरदारी बाळग. क्रोध हा मनुष्यमात्राचा दुश्मन तर खराच, पण त्यातूनही राजांच्या घाताचे तो मुख्य कारण होय. सारासार विचार करून व सत्कृत्य करण्यामध्ये दक्ष राहून सद्बुद्धी ठेवून वाग आणि शहाणपणाने काटकसर करून सढळ औदार्याच्या कामी तू आपल्या द्रव्याचा व्यय कर. आपल्या आचरणाने ईश्वरभक्तीचा ठसा लोकांच्या मनावर उठीव. दुर्वर्तने व नास्तिकपणा यांचे योग्य शासन केल्याशिवाय राहू नको. दरबाराच्या कामात चांगले लक्ष घालीत जा, म्हणजे खटपटी व ढोंगी कारभाऱ्यांच्या हातून तू फसणार नाहीस. तुला आपला राज्यकारभार कामदारांमार्फत चालविला पाहिजे, म्हणून यत्किंचितही हयगय किंवा कसूर न होता हुकुमाची तामिली बजावली जाते किंवा नाही हे मोठ्या काळजीने पाहत जा. सद्गुणी व लायक असे न्यायाधीश निवडून त्यांचकरवी न्यायाचा प्रकाश सर्व राज्यात निरंतर पाडीत राहा. राजपुरुषाच्या नावाला हीनत्व आणणारे कोणतेही खासगी किंवा दरबारी कृत्य तुझ्या हातून घडणार नाही अशी खबरदारी ठेव. तुझी सर्व व्यवस्था इतकी चोख व नियमित असू दे की जेणेकरून प्रजेमध्ये पूज्यबुद्धी व दरारा आपोआप उत्पन्न व्हावा. तुझ्या संबंधाने प्रजेच्या ठिकाणी पूज्यबुद्धी व दरारा असेल तरच तुझी थोरवी वाढून तुझ्या हुकुमाची तारीफ व अंमलबजावणी होत जाईल. बुद्धी, विद्वत्ता व धैर्य याही युक्ती अशी माणसं शोधून काढण्याच्या कामी तू बिलकुल कसूर करू नको. हलक्या माणसाला एकदम थोर पदाला चढवू नको, कारण हलकट मनुष्य थोरपणास चढला म्हणजे तो स्वतःला विसरतो आणि खऱ्या योग्यतेच्या माणसांच्या डोळ्यात नेहमी सलत राहतो. अगदी अडलेच असे झाल्याशिवाय कोणत्याही कामाला हात घालू नये. त्याचप्रमाणे आपल्या हातून अखेरपर्यंत मजल मारवेल अशाच कामाला हात घाल. अमुक एक काम हाती घ्यावयाचे ठरवले म्हणजे मग तो निश्चय बिलकुल ढळू देऊ नको किंवा त्यातून मन काढून घेऊ नये. राजाने दुराग्रह दाखवणे पत्करेल, पण धरसोड किंवा निंबळेपणा अगदी कामाचा नाही. आग्रही वर्तन एखाद्या वेळेस तरी बरोबर असण्याचा संभव असतो, पण धरसोडीत चुकण्याचीच खात्री असते. धरसोडीच्या वर्तनाने राजाच्या मनाचा दौर्बल्य जितके बाहेर व्यक्त होते तितके दुसरे कशानेही होत नाही. असा उपदेश करून शहाजाद्यास सुलतानने मोगलांच्या बंदोबस्ताकरिता पाठविले.
चंगीझ खानाचा नातू हुलाकू यांनी इराण देश जिंकिला म्हणून मागे सांगितले आहे. या हुलाकूचा मुलगा अर्घुन खान हा बलबनच्या वेळेस इराणात राज्य करीत होता. चंगीझ खानाचा तैमूर शाह नावाचा दुसरा एक वंशज खुरासानपासून सिंधू नदीपर्यंत प्रदेशावर राज्य करीत होता. सन 1283 मध्ये तैमूर शहाने बलबनचा मुलखावर हल्ला केला. तेव्हा वृद्धकाळामध्ये आपल्या आवडत्या मुलास लढाईवर पाठवणे बलबनच्या जीवावर आले. तरी त्याने महमूदास पाठवले. त्याने जाऊन मोगलांचा पूर्ण मोड करून आपला गेलेला सर्व मुलूक परत घेतला. सन 1285 दिपलपूर येथे मोठ्या निकराची लढाई झाली. शहाजादा महमूद यास जय मिळाला, पण मागून पाठलाग करीत असता तो दूर आला असे पाहून मोगल एकदम परत फिरून त्याचवर उलटले. त्या झटपटीत हा शूर व उदार राजपुत्र मारला गेला. त्याचे सर्व शिपाई विजयोत्साहात निमग्न असता त्यास एकाएकी ही आकाशाची कुऱ्हाड पडल्यासारखे वाटले. या आघाताने सर्व लहान थोरांच्या डोळ्यात अश्रू आले. दिल्लीस सुलतानास ही हकीकत समजल्यावर तो अकांत उडाला. त्याचे वर्णन करणे शक्य नाही. पुत्राच्या मरणाची बातमी ऐकल्यावर राज्य दरबाराचे सर्व काम करून त्याने दिवस कसाबसा लोटला, पण सायंकाळी त्याने आकांत करून डोक्यात धूळ फेकून घेतली. त्याच धक्क्याने आजारी पडून पुढे तो लवकरच मरण पावला. हिंदुस्थानात राज्य राखणे झाल्यास ते कसे राखावे हे त्याच्या इतके दुसरे कोणास समजत नव्हते. भपकेबाज दरबार भरवून व थाट करून तो लोकांवर छाप बसवी. त्याची स्वारी पाहण्यास दूरदूरचे लोक ये. त्याचे खासगी नोकरसुद्धा त्याचवर मोठ्या थाटाने व अदबीने वागत. त्याचसमोर हसणे, खेळणे, थट्टा करणे वगैरे सर्व प्रकार मना असत. लहानपणी त्यास मद्यप्राशनाचा नाद होता, पण राज्यकारभार हाती येताच त्याने हे छंद टाकून दिले. 40 वर्षात त्यांनी अयोग्य माणसाशी सलगी केली नाही की हलकट माणसास जवळ थारा दिला नाही. तो गुलामगिरीतून वाढला होता. प्रथम मिस्त्री, मग शिकारी, मग सेनापती व मुत्सद्दी आणि सरशेवटी सुलतान अशा रीतीने तो चढत गेला. दिल्लीच्या प्रमुख सुलतानात त्याची गणना आहे. एकंदरीत त्यावेळच्या मनाने बलबनची कारकीर्द फार नावाजण्यासारखी झाली. दिल्लीच्या आसपास बंडखोर व लुटारू लोकांचा उपद्रव फार होत असे. तो त्याने बंद करून जंगले वगैरे तोडून शेतीचं व वसाहतीची सोय केली. शहाजादा महमूद जगता तर तो फार चांगला झाला असता, असे म्हणतात. परदेशचे थोर थोर विद्वान मुसलमान बलबनच्या दरबारी येऊन राहिले होते. शेख सादी कवीच्या मनात दिल्लीस जाऊन त्याला भेटावे असे होते, पण ते घडले नाही. अमीर खुसरू म्हणून दुसरा एक विद्वान कवी महमूदाजवळ नेहमी असे. मोगल लोकांस बलबनचा फार वचक असून त्यांनी त्यास स्नेह संपादिला होता. हिंदू विद्वानास किंवा भाषास मात्र सुलतानाचे दरबारी आश्रय नव्हता. आजच्यासाठी धन्यवाद.